नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप छान, खूप कमालीचा ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळतोय. तारिणीचा अमृतसरमधला पहिला धमाका, कौशिकीला मिशन तिरंगाची माहिती नेमकी कुठून मिळाली आणि खरंच आता केदार सगळं सत्य बाहेर काढणार का? हो प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मिशन तिरंगाची कथा मात्र आता खूपच इंटरेस्टिंग अशा वळणावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. तारिणीने अमृतसरमध्ये जेव्हा पोचल्या तिने धडाकेबाज कारवाई केली. एकीकडे विक्रम सर तिच्यावर चांगलेच आता इम्प्रेस झालेले असतात, तर दुसरीकडे मात्र कौशिकीच्या एका हालचालीमुळे केदारच्या मनात खूप मोठा डाऊट आता मात्र निर्माण झालाय. सगळ्यात आधी बोलायचं तर मित्रांनो, तारिणीने एका संशयित बाईला मात्र अगदी हुशारीने आता पकडलेलं असतं. अमृतसरच्या भर बाजारातून आता तारिणीने त्या बाईला ताब्यात तर घेतलंय, तिची कसून चौकशीसुद्धा केली की ती बाई नेमकी कोण आहे, ती अमृतसरमध्ये कुठून आली, कशासाठी आली आणि कुणाच्या सांगण्यावरून आली, ती बाई नेमकी काय चौकशी करत होती, कशासाठी भांडत होती आणि तिचं नेमकं टार्गेट काय आहे, तिचं मिशन तिरंगासोबत काही कनेक्शन आहे का? आता मात्र हे महत्त्वाचं ठरणार आहे. तारिणीने या बाईचा मोबाईल, सगळे पुरावे, तिचे सगळे डॉक्युमेंटसुद्धा आता जप्त केलेले आहेत. त्यामुळे तिच्या फोनमध्ये प्रेक्षकांनो जी काही माहिती आता समोर आली ती मात्र मिशन तिरंगाचा एखादा मोठा कट उघडा होण्याची शक्यता मात्र आता वर्तवली जात होती. तारिणीच्या या पहिल्याच कारवाईने विक्रम सर मात्र चांगलेच प्रभावित झालेले आहेत. तारिणीने ज्या पद्धतीने हाताळली ना सगळी सूत्र, तिचं धाडस, तिची हुशारी, सगळं पाहून विक्रम सरांनी तिच्यावर आणखीन एका मोठ्या धोकादायक कामाची सुद्धा जबाबदारी सोपवलेली आहे. तर मंडळी, अमृतसरमध्ये तारिणीने केलेला पहिलाच धमाका आता तिला मोठ्या संकटाच्या दिशेने घेऊन जाणार का? दरम्यान तारिणीने बरोबर आपली आजी म्हणजे सुमीसोबत मात्र संपर्क साधलेला असतो. हो प्रेक्षकांनो, पण हा साधा फोन नव्हता, तर तारिणीने सुमीला बोलताना थेट काहीही न सांगता चक्क कोड लँग्वेजचा वापर केलाय. आता मात्र तारिणीला चांगलं ओळखणाऱ्या सुमीला सुद्धा तारिणी काय बोलत होती, काय नेमकं तिला सांगायचंय, या प्रत्येक शब्दाचा अर्थ मात्र सुमीला व्यवस्थित समजलाय. तारिणी कुठे आहे, कशासाठी गेली आहे आणि तिच्यावर किती मोठी जबाबदारी आहे हे मात्र सुमीला आता समजून चुकलेलं आहे. होय प्रेक्षकांनो, सुमीने सुद्धा खूप मोठा आता डिसिजन घेतलाय. बेलसरे घरात, खांडेकरांच्या घरात सुमी तारिणीबद्दल चकार शब्दसुद्धा काढत नाहीये. तारिणी कुठे गेली, का गेली आणि तिच्यावर नेमकं कुठली जिम्मेदारी आहे याबद्दल सुमीने पूर्णपणे आता मौन बाळगलेलं असतं. तारिणीचं मिशन तिरंगा गुप्त ठेवण्यासाठी प्रेक्षकांनो सुमीसुद्धा आता ठामपणे तिच्या पाठीशी आहे. पण दुसरीकडे मिशन तिरंगाचं सगळ्यात मोठं गुपित बाहेर येण्याच्या आता मार्गावर आहे. कारण कौशिकीला मिशन तिरंगाबद्दल कसं कळलं, अत्यंत महत्त्वाची आणि देशहितासाठीचं हे मिशन तारिणीला कळलंच कसं, याबद्दलची माहिती लीकच कशी झाली. इतकंच नाही तर प्रेक्षकांनो, चक्क MNN न्यूज चॅनलवरती प्राईम टाईम न्यूज देण्याचा कौशिकीने का घाई केली? कौशिकीने लिटरली प्रयत्न केला आहे आणि हे सगळं पाहून आता केदारला मात्र कुठे ना कुठे डाऊट आलेला असतो. त्याला एकच प्रश्न पडला की कौशिकी ताईला मिशन तिरंगाचं कसं माहिती मिळाली, ही माहिती नेमकी तिला मिळाली तरी कुठून? हे इतकं मोठं सिक्रेट मिशन आहे ज्याची माहिती खूप मोजक्या लोकांना आहे. मग कौशिकी खांडेकरपर्यंत ही माहिती पोहोचवणारा नेमका कोण आहे? केदारच्या मनात आता मात्र कौशिकीबद्दल खूप मोठा संशय आलेला असतो. या संशयाचा शोध घेताना प्रेक्षकांनो केदारसमोर एक महत्त्वाचं सत्य येतं. ते म्हणजे खरंच विक्रम कारखानीस आणि कौशिकी यांची जुनी ओळख आहे का? या एका सत्यामुळे मात्र प्रेक्षकांनो केदारच्या मनात नको नको ते प्रश्न घर करून राहतात. विक्रम सर आणि कौशिकी यांची जुनी मैत्री आहे की खरंच हा फक्त योगायोग आहे की या मैत्रीमागे मिशन तिरंगासोबत संबंधी काही मोठं कनेक्शन तर नाही ना? विक्रम सरांनी तारिणीवर विश्वास ठेवून तिला एवढी मोठी जबाबदारी का दिली? कौशिकीला मिशनची माहिती देणारा सूत्रधार नेमका कोण आहे आणि तारिणीने पकडलेल्या त्या बाईच्या मोबाईलमधून असा काय रहस्य आता बाहेर आले, असा कुठला महत्त्वाचा धागा आता मिळालाय ते पाहणंसुद्धा रंजकदार ठरणार आहे. एकीकडे तारिणी अमृतसरमध्ये जीवाची पर्वा न करता मिशन पूर्ण करण्यासाठी पुढे जाते आहे. दुसरीकडे सुमी तिचं आता गुपित घरच्यांपासून लपून ठेवते आणि तिसरीकडे मात्र प्रेक्षकांनो केदार कौशिकीच्या बारीक हालचालींकडे आता लक्ष देऊन आहे, सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणूनच आता मिशन तिरंगामध्ये खरी कसोटी फक्त तारिणीची नाही तर तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाची आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो खरंच तारिणीने पकडलेली
ती महिला कोण, तिच्या मोबाईलमध्ये नेमकं आता काय सापडलं, विक्रम सरांनी तारिणीला दिलेलं पुढचं मिशन नेमकं काय आहे, कौशिकीला मिशन तिरंगाची माहिती भेटली कुठून आणि सुमीला हे सगळं कसं कळलं, या सगळ्या प्रश्नांची प्रेक्षकांनो उत्तरं आपल्याला येणाऱ्या जबरदस्त भागातच पाहायला मिळणार आहे. आता मात्र तारिणीने जो काही अमृतसरमध्ये धमाका केला आहे, हे मिशन पुढे आता काय रंग दाखवणार आहे, हे सगळं जाणून घ्यायचं असेल च्या चॅनलला प्रेक्षकांनो सर्वप्रथम सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. येणाऱ्या भागांच्या अपडेटसाठी, येणाऱ्या भागांच्या सगळ्या रिव्ह्यूसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.